हॅलो कुकीज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, मी ना जिमला निघाली होती सकाळी सकाळी रेडी होऊन, आणि जाताना मला इकडे बोराचं झाड दिसले आणि त्याला बोर आहेत. सो मी आता पटपट बोर घेणार आहे काढून खाण्यासाठी. अरे एकच सापडलं. बाकीचे ते तिथं मध्ये आहे तिथं, आणि तिथं मी हात नाही घालू शकत ना, एवढ्या अडचणीत असं माझ्या हाताला लागणार काटे टोचणं. आय विल ट्राय. बस झाले एवढे पण 4. कोणाकोणाला आवडतात बोर नक्की सांगा कॉमेंट करून. आणि तुमच्या इकडे मिळतात का? आमच्या इकडे नाही मिळत. चुकून हे मला सापडलं असतं. मला बोर पण कुठं सापडलेत माहितीये का? बरोबर आमच्या घराच्या बाजूला. हे आमचं घर. आणि गाईज, माझी जिम झालेली आहे, पण मी ते जास्त व्हिडिओ नाही घेत बिकॉज बाहेर गाणी चालू आहेत. मी घरी निघाली आहे आणि आत्ता मम्मीचा आणि दीदीचा मला कॉल आला होता की पाणीपुरी बनवायची आहे, आणि त्यांनी काय काय थोडंफार सामान सांगितलं, ते येताना घेऊन ये. सो आता मी ते घेऊन जाणार आहे, नुसतं पाणीपुरी खाणार. तर चला. आणि गाईज, जे मी जाताना बोर तोडले होते ते मी आता खाल्लोय. एवढं टेस्टी लागतं, एवढं भारी आंबट चिंबट. तर दीदीने ऑलरेडी करून ठेवलंय बऱ्यापैकी, आणि आता मी बटाट्याची भाजी बनवते. तिने काय काय बनवलंय ते मी इकडे तिखट पाणी आहे, मस्त लिंबू, आंबा वगैरे काय काय खूप काय काय घातलंय ह्याच्यामध्ये. बोल. पारुशी ही इग्नोर करा. नाही, पारुशी नाही, आंघोळ केला पण दिसत्या पारुशासारखी. आणि दीदी मला इकडे लेक्चर द्यायला लागला. कशाचं माहितीये का? आपलं जे शॉपचं जे हे आहे ना, काय व्हिडिओ मी टाकलाय. 2 दिवस मोबाईल तिच्याकडे होता शॉपचा, आणि तिला कस्टमरचे खूप फोन आले, खूप जास्त. कुठून माहितीये? दिल्ली, सुरत, मुंबई, पुणे, अजून कुठून कुठून, सोलापूर, नाशिक, खूप लांबून लांबून. आता आमचं सांगलीमध्ये आहे ना शॉप. सांगलीमध्ये पण वेट्यात आहे, सांगलीमध्ये प्रॉपर नाहीये. जिल्हा सांगली आमचा. सो एवढ्या लांबून लांबून कॉल आले, त्यामुळे ती मला लेक्चर याचं द्यायला लागली की तू ऍड्रेस जरा तिथं सांगली वगैरे लिहून टाक. आता मला काय माहिती एवढं लांबून कॉल येऊ शकतील वगैरे. तर असं विषय झालाय. त्यामुळं आता मी इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यात पहिल्यांदा मेन्शन करणार की सांगली मध्ये आहे शॉप. कारण तिने काल आली होती घरी रिटर्न. काल आल्यापासून तिनं मला 10 ते 15 वेळा सांगितलं असणार आहे की ते सांगली लिहि, तिथं लिहिलंस का. आता कसं लिहिलं? आता मी मध्ये मध्ये ना डाएटचं व्हिडिओ टाकत होती भरपूर, म्हणजे डाएट फूड कसं बनवायचं वगैरे. तर एखाद्या दिवशी मी पाणीपुरी खाल्ली किंवा काय खाल्लं की लगेच मला कमेंट येतात, कालच तर सांगत होती डाएट करा, हे करा, हे खावा, ते खावा, आणि आता स्वतःच लागली खायला. यार माणूस आहे मी पण. काय वर्षातले प्रत्येक किती असते 3065. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. वर्षातले 365 दिवस काय मी फक्त सलाडच खाऊ का? आणि पाणीपुरी तर जीव आहे भाई माझा, जीव की प्राण. किती मोठे फुले. एक मिनिट बोलू. त्यामुळे पाणीपुरीला मी कधीच नाही म्हणू शकत नाही. आणि हो, पॉइंट टू बी नोटेड की मी जिम करून आली आणि मग मी हे खाते, आणि उद्या पण मी जिम करणार आहे. म्हणजे वर्कआउट करून डाएट. तुला अशी करते म्हणून सगळ्यांना खोटं वाटतं मला. म्हणून मला तर मागं सुरू मी ना काय केलं ती मला असं बघ बघ करू नको, असं देत करणार मी. हा, तर मी काय सांगत होते की आणि इकडे माझा रगडा सुरू आहे. हा सॉरी मी रगडा बनवते इकडं. हा, हे बँगलोर मधून व्लॉग मध्ये थांबा, चुप. हे बँगलोर मधून आले आपल्या व्लॉग मध्ये, आणि ही खालची ती तमिळनाडू मधून आले आपल्या व्लॉग मध्ये. से हाय गर्ल्स. आमच्या डे विथ बनी आणि आमच्या वीकली व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. ओके. लय छान आहे तिथं. मी मेकअप केला नाही, मेकअप करून बसणार.
बरं ठीक आहे, ठेवा. तुम्हाला जळवायला फोन केलता पाणीपुरी दाखवायला. आता तुमचं काय काम नाही, आम्ही खातो पाणीपुरी. आम्ही बघून पोट भरतो. पाणीपुरी तुम्ही खाल्लेले बघून आम्ही आमचं नको नको नको, काय गरज नाही, काही गरज नाही. ठेवा, नाहीतर माहिती तोपर्यंत संपून टाकायची पाणीपुरी. ठेवा ठेवा. इकडं जोरात सूर पकडलाय झाल्या. सुपर. आता मी खाते. बनवलेला रगडा, ह्या दीदीनं तळलेल्या पुऱ्या, हे तिखट पाणी दीदीनं बनवलेलं आणि हे गोड पाणी मी आणलेलं. असा सगळा समावेश करून आमची पाणीपुरी तयार आहे. ये गया मेरा हात. बाहेर खातो त्याच्यापेक्षा भारी लागते सिरियसली. आणि ना फंटावाली पाणीपुरी खाल्ली नाही. मिरिंडा भाई साहब, पाणीपुरी कुणी बनवला त्याला? खूप म्हणजे खूपच जास्त टेस्टी झाली. पहाटे झोपेतून उठून मी निघाली शॉपवर, कारण कस्टमर आलंय प्री वेडिंगचं. ते येणार होते अजून लवकर, पण त्यांना लेट झालं. मी झोपेतून उठून निघाली. आता त्यांना ते कपडे देणार आणि माघारी येऊन व्हिडिओज बनवणार, कारण आज आहे संडे. संडेला पण मला कोणी झोपू देत नाही बघा, असं असतं. काहीच म्हणजे लिटरली एवढं काम करते ना दिवसभर की रात्रीचं पायाला सुद्धा बॉडी लोशन लावून झोपावं लागते ना. तेवढे पाय जळजळतात आणि एवढे असे होतात ना, दुखतात आणि बापरे. आणि असं बॉडी लोशन ना मी फ्रीजमध्ये ठेवते आणि रात्री झोपताना ते असं मस्तपैकी पायांना सगळ्या लावून टाकते. 1 सेकंड दाखवते. ये देखो. आता बाई टॉर्च कुठे ठेवू मी? हे बघा. निवांत मग मस्त जसं स्किन केअर करून झोपते ना, तसं हातांची केअर, पायांची केअर, सगळी केअर करून झोपते. फुट मसाज, फुट केअर, काय बोलू आता यार. असं भारी वाटते ना बॉडी लोशन पायांवरती टाकल्यावर. थोडंसं असं थंड आणि असं मस्त रिलॅक्स फील होते. तेवढं पाय असं नुसतं दिवसभर उभं राहून फिरून शूटमध्ये असेल तर शूटमध्ये हिल्स घालून उभं राहावं लागतं. दिवसभर फक्त चालणं आणि ना मला लहानपणापासूनच म्हणजे पाय माझं दुखायचा खूप त्रास आहे मला. जरी मी चालली जरी नाही ना तरी पण पाय कधी कधी एवढे दुखतात भयंकर, बापरे सांगू नाही शकत. आणि त्यात तर मग हिल्स घालून दिवसभर शूट वगैरे केल्यानंतर एकदम असं थंडा कूल आणि ते मी पायांना लावतीये माझ्या. आणि इकडं थोडंसं ॲस्थेटिक्सचं मी बघा काय केलंय माझ्या रूममध्ये या पडद्यांसोबत. दिसलं? ॲस्थेटिक्सचं रूम मेकओव्हर सुरू आहे इकडे आणि लवकरच हे कंप्लीट होईल. इकडे पण आहे आणि माहिती आहे तुम्हाला हे मी स्वतः बनवलंय. सो लवकरच पूर्ण होईल. सो गाईज मी आली आता शॉपमध्ये आणि आपल्या शॉपचा आज ॲड शूट आहे, त्यामुळे मी थोडंसं मेकअप करणार आहे. जास्त काही नाही, थोडासा टचअप. आणि मग तो शूट पण करायचा आहे, व्हिडिओ शूट, ॲड शूट आपल्या शॉपचं. आणि त्याचबरोबर मग नंतर मला तुमच्यासाठी एक यूट्यूबचा व्हिडिओ बनवायचा आहे मेकअप टिप्स रिलेटेड सुद्धा. आणि इंस्टाग्रामवरती एकदम 0 फॉलोअर्स असल्यापासून पैसे कसे कमवायचे त्यावरती सुद्धा. त्यामुळं मी आता पटपट रेडी होते. असं एकदम क्विक गेट रेडी विथ मी बनवलं असतं, पण आता एकदा झालंय आपलं गेट रेडी विथ मी. सो त्यामुळे मी पटकन असा मेकअप करते मस्त आणि भेटू आपण थोड्या वेळात मेकअप झाल्यानंतर. सो गाईज माझे शूट्स वगैरे सगळं काही झालेलं आहे दिवसभराचं. आणि आता मी निघाली आहे घरी आणि आज थोडं लवकर जाते कारण मला खूप कामं आहेत, खूप कामं. हा शब्द मी कधी बोलायची थांबणार आहे मला माहिती नाही आहे, पण इट्स ओके. जाम बिझी असते मी, आम्हाला बिझीच राहायचं होतं खरं तर. आणि हे व्लॉग्स एडिट पण करायचे अजून. कॅमेरा ओपन केला की असं वाटतं बंदच नको करायला यार, नाही का. आपण भेटू घरी. मम्मीने येताना मार्केटमधून सामान पण आणायला सांगितले मला. काय करतेस?
काय चाललंय? डोसा बनवते मी, डोसा. बघ मी आली आहे माझ्या मम्मी सोबत टेरेस वरती वॉक करायला, जे की आम्ही दोघी रोज करतो. यार एवढा फास्ट चालायला लागला ना, म्हणलं पडचिल तोंडाव आली आता हळू चालायला लागली. ऐका मम्मी कशी दम देती ना, ऐका. बाई साहेब काय करायचं या बाईचं. अगं खरंच पडशील तोंड. आता मी व्हिडिओ करते म्हणून तिकडच लागले चालायला, इकडे येईनच झाले, अंधारात चालते. तुमची पण मम्मी आहे काशी? नुसती झालीये माझी मम्मी, पण छोटस बाळच आहे एक. ऐकेल खरंच. सो मी आली आता रविटामध्ये SS मोबाईल शॉपिंगमध्ये व्हिडिओ शूट करायला, ॲड शूट करायला. पाऊस पडतोय, चक्क पाऊस पडतोय. मी बॅक कॅमेराने दाखव. वास येतोय माहितीये का मातीचा, एवढा भारी वास येतोय ना मातीचा, खाऊ वाटायला लागली. एवढा सुंदर वास येतोय. फुल प्रोटीन आणि सॅलेडने भरलेलं असतं मस्त. तर गाईज मी इथं गिफ्ट घ्यायला आली आहे आणि मला एक पॉकेट आवडले पेनड्राईव्ह साठी माझ्या. अजून बरेच ऑप्शन्स आहेत पण मला हे आवडले आणि मी पेनड्राईव्ह साठी ते घेते. हे बाकीचे पण कलर्स छान आहेत पण त्याची डिझाईन मला फारशी नाही आवडली. सो गाईज मी आली आहे घरी आणि आज आमच्या इकडे पाऊस पडलाय. एवढा भारी वास येतोय ना मातीचा, एवढा भारी, तर खूप भारी वास येतोय मातीचा. प्लस वारे एवढं भारी सुटलंय ना, काय सांगू तुम्हाला. आणि मी हे जे पॉकेट मग अशी घेऊन आली होती ना शॉपमधून, त्याच्यामध्ये आता मी पेनड्राईव्ह भरून ठेवले माझे. मी बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला. एवढे सारे पेनड्राईव्ह साठलेत माझ्याकडे. अरे यार खूप सारे. याच्यामध्ये सगळ्यामध्ये माझे फोटोज, व्हिडिओज आणि काय काय आहे. एवढे सगळे पेनड्राईव्ह भरलेत. आणि काल मी एक नवीन घेतलाय, दाखवते. काल मी हा वाला एक नवीन घेतलाय, खूप क्यूट आणि खूप भारी आहे हा. आणि एवढे पेनड्राईव्ह झालेत ना, 500 GB वाले, परत खूप जास्त स्टोरेजवाले पेनड्राईव्ह झालेत माझ्याकडे. काही 64 GB वाले आहेत, काही 128 GB वाले आहेत, काही 256 वाले आहेत. मुलींना किती फोटोज आणि किती स्टोरेज लागतं बघा. माझ्याकडे 3 फोन आहेत, तिन्ही पण फुल स्टोरेज. त्यामुळे काल मी अजून एक नवीन पेनड्राईव्ह घेऊन आली आहे. उठले काय का तुम्ही? उठवत नाही मला. सो गाईज मी निघाली आहे जिमला आणि माझी मम्मी लवकर उठून इकडं झाडत बसली. काल रात्री आमच्याकडे खूप पाऊस पडला आणि वादळ वारा पण खूप होता, त्यामुळं झाडाची पानं वगैरे मग तेच क्लीन करते. आणि कशी दिसते मी? लेट्स गो, आपण जिमला जाऊ. आणि गाईज आंबे यायला लागलेले आहेत.
सी मस्त मी बनवलेलं हेल्दी सलाड एन्जॉय केलं. त्यानंतर एका फ्रेंड सोबत व्हिडिओ कॉलवरती बराच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर माझ्या दीदीच्या लहानपणीच्या मैत्रिणी गावावरून आल्या होत्या प्री वेडिंगसाठी कपडे घ्यायला. जाताना बऱ्याच दिवसानंतर इच्छा झाली म्हणून कॅफेमध्ये गेलो आणि वातावरण एवढं भारी होतं ना. वाऱ्याच्या हलक्या अशा झुळूक येत होती आणि तुम्ही वरती बघू शकताय जी पाने डेकोरेशनची होती ती कशी एकदम हळूवारपणे जे वारं येत होतं त्याने हलत होती. शांतपणे तिथे थोडा वेळ टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर घरी जायला निघाले. नेक्स्ट डे परत जिम, वर्कआउट, डाएट, डेलीचं रुटीन सुरूच झालं. काय गाव कोणतं तुमचं म्हटलं? तू दिसत नाही. तर ह्या चौघी मला भेटायला आलेत भाडवणीवरून विट्यामध्ये आपल्या शॉपला. कसं वाटलं तुम्हाला आपलं शॉप? मी कशी वाटली? तर आता मला भेटायला काही मुली आल्या होत्या, त्या गेल्या आणि मी आता रेडी झालीये, निघालीये तासगावला ऍड शूट साठी. तर चला मी तुम्हाला पण घेऊन जाते आणि मी मस्तपैकी अशी रेडी झाली. एक सेकंड मी दाखवते तुम्हाला माझं. सो बेसिकली दिस इज माय लुक. लेट्स गो. आणि गाईज आम्ही पोहोचलोय आता तासगाव मध्ये. दादू हे माझ्यासोबत. हे तासगाव मधलं गणपती मंदिर. बोल सर काय बोलूया. ऊन तर खूप जास्त आहे आणि गरम पण होते आणि तहान पण लागलेली, काहीतरी खावंच वाटलं. आम्ही इकडे आता का ज्यूस प्यायला गेलो सांगू का? कारण कधी पण तासगावला आलो ना तर माझे पप्पा नेहमी जातात. मी बोलली ना पप्पा आज तासगावला निघाले तर पप्पा नेहमी सांगतात गणपती बाप्पांचं दर्शन घे आणि गणपतीच्या मंदिराच्या बाहेर जे ज्यूसचं आहे ना, मंगलमूर्ती नाव आहे त्यांचं, तिथे ज्यूस पी असं नेहमी येताना सांगतात आवर्जून. कारण ते पण आम्ही इकडे राजापूरला राहतो ना, आमचं गाव प्रॉपर राजापूर आहे. तर तासगाव मध्ये मम्मी पप्पा यायचे ना तर ते पहिल्यापासून एकदम पहिल्यापासून. सो मग त्यामुळे आम्ही गेलो तिथं प्यायला आणि दर्शन काय अजून घेतलं नाही कारण मी दिवसा तर दर्शन भरपूर वेळा घेतले. मग आता आम्हाला ऍड शूट करायला तसा पण वेळ लागणार आहे. मग म्हटलं नाईटला थोडंसं अंधार पडल्यानंतर आपण येऊया दर्शन घ्यायला. त्यामुळं मी आता शूट करणार आणि मग रिटर्न येणार पप्पांचं दर्शन घ्यायला. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि ही आहे द्राक्षभूमी तासगाव. आणि तासगावच्या आजूबाजूची जेवढी केवढी पण गावं आहेत ना, प्रत्येक गावात तुम्हाला द्राक्षांच्या बागा दिसतील. इव्हन आमची स्वतःची सुद्धा द्राक्षाची बाग आहे. आणि तुम्ही आता विचार कराल की मगाशी तर आम्ही कारमध्ये होतो, आता अचानक स्कूटीवरून कुठे आलो? तर ऍड शूट होतं ऍक्च्युली स्कूटीचं. आम्हाला वाटलं होतं की नाईट होईल शूट करायला आणि मी नाईटचं मस्त येईन मंदिरामध्ये, पण आमचं लगेच उरकलं. त्यामुळे आत्ताच आलोय आम्ही कारण लगेच जायचंय ना, त्यामुळे थांबू पण शकत नाही उगीच विनाकारण. कारण विटात पण कामं आहेत मला भरपूर. आणि मी ठरवलं होतं की नाईटला यायचं मंदिरामध्ये, पण आमचं शूट लगेच उरकलं. त्यामुळे उगीच थांबू पण नाही शकत कारण कामं पण आहेत. विटात गेल्यानंतर अजून शॉपला जायचं आहे बरंच काय काय. त्यामुळं आम्ही आत्ताच आलो दर्शनाला आणि आता आम्ही दर्शन घेऊन जाणार आहे विट्याला. काय म्हणलास? लय छान आहे. माझा भाऊ थोडासा जरा जास्त शहाणा आहे त्यामुळे तुम्ही इग्नोर करू शकता त्याला. आणि आता आम्ही निघालोय विट्यासाठी. दर्शन घेतलं, खूप भारी वाटलं, पॉझिटिव्हिटी एकदम. आतमधलं काय मी जास्त घेऊ शकले नाही बिकॉज आत अलाउड नसतं म्हणून. इट्स ओके. आणि मी मम्मी पप्पासाठी पण ज्यूस पार्सल घेतलेला आहे कारण त्यांनी बरेच दिवस नाही आले इकडे तासगावला, त्यामुळे मी त्यांच्यासाठी पण पार्सल घेतला. आता जाईपर्यंत देवाच्या कृपेने तो व्यवस्थित राहावा बस. बघूया आपण रिॲक्शन त्यांच्या काय वाटतं. इकडून मी घेऊन आले, जरा पण आयडिया नसणार आहे त्यांना.
एवढी जास्त काय मोठी नाही ज्यूस म्हणजे गोष्ट, पण एक मेमरीज आहेत ना त्यांच्या आधीच्या जुन्या, मग त्यांना जरा स्पेशल वाटलं असं की यार विटात बसून आम्ही तिकडचा तो वाला ज्यूस पिलो म्हणून. हो ना. बोला तर तुला काय बोलायचं. काय नाही. ओ काय डॉगी आवाज येते. बाय द वे मी कशी दिसतीये. कशी दिसते. ट्रेडिशनल मध्ये मी नेहमीच चांगली दिसते काय पण. पंची बन हा ना. ते फिर मन की जरा बहिणीची तारीफ करत जा. काळ्या तू तर एक चांगला दिसत नाहीस. मी नाहीच, मी मान्य करतो. बरोबर बघ की तुझ्या टायमाला पडला खाली. ती म्हणते फोन पण की त्याची नको बाबा बुराई करू. अचानक दुसऱ्या पण शॉपचं एका ऍड शूट करायचं डिसाईड झालं आणि मी आता तिकडे आले, पण इकडे क्राऊड एवढा जास्त झालाय ना आता की आम्हाला शूटच करता येईना. सो गाईज फायनली आमचं सगळं शूट झालेलं आहे डन. आणि आता आम्ही निघालोय परत विट्याकडे. यार उन्हाने जास्तच होते, स्लो घे जरा गाडी. आणि आता आम्ही निघालोय विट्याकडे. मगाशी पण निघालोच होतो तोपर्यंत त्यांचा कॉल आला की अजून एक करायचं आपल्याला. सो मग मी परत रिटर्न माघारी केलं आणि आता आम्ही निघालोय घरी. कॉल आला तरी आम्ही येणार नाही. काय म्हणलास. आता कॉल आला तर आम्ही माघारी जाणार नाही. कारण यार शॉप मधून पण कस्टमर्सचे कॉलवर कॉल. आता झालं तर जरा जास्त लवकर जाणं गरजेचं आहे, त्यामुळे आम्ही फास्ट निघालोय. आता चालू फास्ट झालंय माझं. तर माझा दादा भारी आहे बरं का. सगळेच भाऊ भारी आहेत. माझं खरं बरं तुला नाही दाखवत. हा मम्मा ती तुझ्यासाठी आणलंय मी. खा. मी शॉप मध्ये जाऊन आली. सो गाईज आजसाठी एवढंच. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी हा व्हिडिओ परत पुढे कंटिन्यू नाही केला कारण मी नंतर आजारी पडली थोडीफार. बट नाव आय एम फाईन. येस. आणि आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असंच प्रेम करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.